माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला नेरळ माथेरान घाट रस्ता अखेर दुरुस्त होणार आहे. 7 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या नूतनीकरणाची जबाबदारी आता MSIDC कडे देण्यात आली असेल. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कामाला गती देण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या घाट रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे, धक्कादायक वळणं, बाजूला साचलेली माती आणि पाण्याचा निचरा नसल्यानं रस्ता अधिकच खराब होत गेला. पावसाळ्यात तर या मार्गावरून प्रवास करणं धोक्याचं बनत होतं. या रस्त्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, तज्ज्ञांकडूनही सूचना देण्यात आल्या. VGTIच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आवश्यक उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र त्या सूचनांकडेही सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत होता. दरम्यान माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला. रस्ता सुरक्षित व्हावा, पर्यटकांना त्रास थांबवावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी लावून धरली. आपल्याकडे नेरळ माथेरान जो घाट रस्ता आहे तो MMRDAने केल्यानंतर म्हणजे आता जवळजवळ त्याचं 10 वर्ष जवळजवळ होत आलेली आहेत त्याला. तर त्याच्यानंतर PWDकडे होता. PWDने त्यांचा मेंटेनन्स फारसा चांगला न ठेवल्यामुळे ह्या रस्त्याचं बरंच म्हणजे धोकादायक वळणं आहेत किंवा खड्डे पडलेले आहेत. हे सगळं आता MSIDCकडे आल्यानंतर त्यांचे अधिकारी वर्ग इथे आज सर्वे केला आपण त्यांच्याबरोबर आणि जिथे जास्तीत जास्त म्हणजे धोकादायक वळणाच्या ठिकाणी जिथे जास्त खड्डे पडलेले आहेत किंवा पाणी जायला जागा नाहीये तर अशा ठिकाणी सुरुवातीला ते त्वरितपणे काम करतील. त्याच्यानंतर आता हे पावसाळा आपला अगदी तोंडावर आहे, त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे ती कामं ते लवकरात लवकर आणि व्यवस्थितरित्या करायचा प्रयत्न करायचं असं त्यांना सांगण्यात आलेले. आणि त्याच्यानंतर जी मोठी कामं आहेत त्यांना भविष्यामध्ये इन फ्युचर जर परमिशन भेटली तर ते व्यवस्थित आणखीन कामं करतीलच. पण सध्या जी अत्यावश्यक हा घाट रस्ता व्यवस्थित राहावा पर्यटकांसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी, ह्याच्यासाठी जे प्रयत्न जास्तीत जास्त करावं असं सर्व माथेरानकरांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. अखेर या मागणीची दखल घेत हा रस्ता आता MSIDC कडे वर्ग करण्यात आलाय. MSIDCच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नेरळ ते माथेरान मार्गाची पाहणी केली. यावेळी गटारांमध्ये साचलेले दगड, मातीचा भराव आणि वळणांवरील खड्डे याची नोंद घेण्यात आली. अधिकाऱ्यांनी तातडीनं साफसफाई, खड्डे बुजवणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत करण्याची कामं हाती घेतली जाणार असल्याचं सांगितलं. पावसाळ्यापूर्वी रस्ता सुरक्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. 15 से 20 दिन के अंदर जो पोर्ट होल, गड्ढे और जो रिपेयरिंग का काम कर लिया जाएगा और सेफ्टी का भी जो डैमेज पोर्शन है उसको भी हम कर देंगे. और अगर परमिशन मिल जाता तो फिर उसके साथ भी काम चालू हो जाएगा, दूसरा काम भी. गेल्या 10 वर्षात केलेल्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अधिक धोकादायक बनलेला होता. नेरळ माथेरान घाट रस्ता आता नव्यानं उभा राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पर्यटक आणि माथेरानकरांना आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.